नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा तवा ठेवलेला आहे। हा तवा आहे लोखंडाचा। त्यात टाकायचे आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे आणि शेंगदाणे आपल्याला एकदम मीडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचेत। शेंगदाणे बघा मस्त असे भाजून घेतलेले, असे चांगले डाग पडस्तोर असे चांगले भाजून घ्यायचं। एकसारखं असं हलवलं का नाही की एकदम खरपूस असे भाजले जातात। आता हे मी काढून घेते। त्याच तव्यामध्ये बघा 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत। काय मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत, काय मिरच्या तिखटवाल्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालतील। आणि आपल्याला ह्याला पण असं डाग पडस्तोर चांगले भाजून घ्यायच्यात। मिरच्या पण अशा मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहेत बघा, अशा डाग पडस्तोर चांगल्या भाजून घ्यायच्यात। ह्या पण मी काढून घेते। खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या भाजलेल्या मिरच्या टाकून घेऊया। त्याच्यामध्ये एक गड्डी लसूण बघा, हा देशी लसूण आहे। ह्याला थोडासा लसूण जास्त टाकायचा। 20 ते 25 पानं बघा अशी कढीपत्त्याचे घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, नितळून घेतलेले आहेत। पुदिना घेतलेला आहे, थोडा देठा सकट घेतलेला आहे। आता हे जे आपण शेंगदाणे भाजलेले ना, हे जे तुम्ही साल पण काढू शकता। मी असे टाकणार आहे। त्यात टाकायचे आपल्याला आत्ताच चवीनुसार मीठ आणि हे थोडंसं आपल्याला पहिलं आबडधोबड कुटून घ्यायचे। कुटून घेतलेलं आहे बघा, जास्त असं बारीक केलं नाही, असं मोठं मोठंच असं कुटलं गेलेलं आहे। त्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा जिरे, कच्चे जिरे बघा, काय भाजलेले वगैरे नाही आहेत। त्यात टाकणारे मी कच्ची कैरी अर्धी घेतलेली आहे आणि त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, फुलाची कोथिंबीर आहे बघा, देठा सकट घेतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि हे पण आपण आता कुटून घ्यायचं। पण काय करायचं माहिती आहे का, कुटतच वर खाली असं चमच्यानं हलवून घ्यायचं। मस्त असं बघा कुटून घेतलेलं आहे। आपल्याला जास्त अशी पेस्ट करायची नाही, असं दरदर करायचे बघा अशा पद्धतीमध्ये। म्हणजे काय होतं माहिती आहे का, चवीला छान लागतं। आणि आपण जेव्हा कुटतो ना तेव्हा चमच्यानं असं वर खाली करून कुटायचं, जेणेकरून आपलं खाली राहू नये एकसारखं। मस्त असं झालेलं आहे बघा, आणि चवीला पण इतकं छान लागतं ना, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।